कारली ही चवीला खूप अशी कडू असतात, त्यामुळे बरेच जण ते खाण्यासाठी तोंड मुरडतात. पण अशा प्रकारे जर का तुम्ही ही भरीत कारली केलीत ना, तर नक्की 4 घास जास्त खाल नेहमीपेक्षा. तर नमस्कार, मी प्रिया. मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. चला सुरुवात करूयात. तर हे बघा, इथे मी पाव किलो अशी कारली घेतली आहेत. आता हे जे वरचं खडबडीत भाग आहे ना, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा प्रकारे तो आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे. इथे बघू शकता आपला झाला आहे काढून. आता आपल्याला दोन्ही साईडचे जे देठ आहेत ते कापून घ्यायचे आहेत. मागच्या साईडचं थोडंसं कापायचं आणि वरच्या साईडचं, देठच्या साईडचं थोडंसं असं मोठं होल करायचं, कारण की त्यामध्ये आपल्याला या साईडने मसाला भरायचा आहे. तर हे बघा, आपल्याला सर्वप्रथम बिया काढून घ्यायच्या आहेत पूर्णपणे, कारण की बियांमध्ये खूप कडवटपणा असतो, त्यामुळे ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे एकदम मी बिया काढून घेतल्या आहेत सगळ्या. अशा प्रकारे आपण सगळी कारली इथे करून घेणार आहोत. मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता पूर्ण पॅक आहे आणि एक साईडच फक्त मी मोठा असा होल केला आहे. तर हे बघा, तुम्हाला मगाशी एक कारलं दाखवल्याप्रमाणे सगळी मी इथे करून घेतले आहेत. आता या भरीतसाठी आपल्याला तेल कमी लागावा यासाठी आपण हे जे कारली आहेत ना, ती पहिली स्टीम करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी अशी ही जाळी घेतली आहे, त्यावरती सगळी ही कारली घालून घेतली आहेत. आता इथे मी एक साईडला पाणी गरम ठेवलं आहे, त्यावरती ही जी जाळी आहे ती ठेवून घेऊयात आणि एक 10 मिनटं आपण ही कारली चांगली अशी वाफवून घेऊयात. म्हणजेच 80 to 90% आपल्याला ही कारली मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहेत. तर इकडे आपली कारली स्टीम होत आहे, तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी स्टफिंग तयार करून घेऊयात. तर इथे मी एका कढईमध्ये 1 चमच तेल गरम करून घेतला. त्यामध्ये पाव वाटी इथे मी शेंगदाणे घेतले आहेत, मोठे 3 चमच इतके होतील. आता हे आपल्या आता तेलमध्ये मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे हे चांगला असं तेल गरम झाल्यानंतरच टाकायचे आहेत, म्हणजे ते मस्त असे क्रंची होतात. तर हे तुम्ही बघू शकता, आपले शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजले गेले आहेत. ते एक साईडला करून घेऊयात. त्यामध्ये घालून घेऊयात अर्धा चमच जिरा. जिरा असा चांगला फुलला की त्यामध्ये घालून घेऊयात, इथे मी असा हा किसून घेतला आहे सुका खोबरा, तो सुद्धा पाव वाटी घेतला आहे. तो सुद्धा आता तेलमध्ये मस्त असा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर खोबरासुद्धा चांगला असा मिक्स करून झाला की त्यामध्ये घालून घेऊयात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या इथे घेतल्या आहेत. आता त्यामध्ये जाईल कढीपत्ता. तर कढीपत्त्याची सुद्धा मी इथे 10-12 पानं घेतली आहेत. खूप मस्त टेस्ट येते, कढीपत्ता नक्की घाला, अजिबात स्किप करू नका. ते सुद्धा आता मस्त असं फ्राय करून घेऊया. तर हा मसाला करताना आपल्याला गॅस अगदी मंद ठेवायचे आहे, नाहीतर मग करपले तर खूप वेगळी टेस्ट येणार आपल्या स्टफिंगला. तर हे बघा, आपला इथे जो खोबरा आहे तो अगदी 80-90% शिजला आहे. त्यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊयात. तर इथे मी 1 मोठा चमच लाल तिखट घेतला आहे, पाव चमच हळदी पावडर आणि अर्धा चमच इथे मी धना पावडर घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला अजून एक पदार्थ टाकायचा आहे, तो म्हणजे गूळ. त्याने खूप मस्त टेस्ट येते, पण हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर का गोड आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल. तर हे असं आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला 1 ते 2 मिनिट अजून एकदा मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. तर आपले सगळे इथे इन्ग्रेडियंट्स मस्त असे भाजून झाले आहेत. आता आपण ते पूर्ण थंड करून घेऊयात आणि हे बघा, इथे मी मिक्सर जारमध्ये हा मसाला काढून घेतला आहे थंड झाल्यानंतर. आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता त्यामध्ये जाईल अजून एक मेन इन्ग्रेडियंट्स, तो म्हणजे लिंबाचा रस. लिंबाचा रसच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर टाकली तरीही चालेल. तर हे आपल्याला 1 चमच भरून घालायचं आहे लिंबाचा रस यामध्ये. आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपल्याला असं हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता आपण कारली शिजली आहेत की नाही ते बघूया. तर कारलीसुद्धा आपली इथे 80-90% चांगली अशी शिजली गेली आहेत. तर हे बघा, हलकेच गरम असताना आपण ती भरून घेऊयात मसाल्यामध्ये. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे. दाबून दाबून असा व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा. ही जी स्टफिंग आपण बनवली आहे ती तुमच्या आवडीनुसार थोडी अजून जाडसर ठेवली तरीही चालेल. तर हे बघा, अशा प्रकारे आपण सगळी कारली इथे अशी मस्त भरून घेऊया आणि हे बघा, आपली इथे सगळी कारली भरून झाली आहेत, तुम्ही बघू शकता.
आणि हा जो थोडा मसाला उरला आहे तो आपण शेवटला यूज करणार आहोत, तो वेस्ट नाही जाणार. तुमचं यापेक्षा अजून जास्त राहिला तरीही चालेल. आता ही आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये घालून घेणार आहे 2 चमच तेल. आणि तेल असा हा सगळ्यावर आपल्याला पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे कारली आपल्याला व्यवस्थित अशी घालता येणार तेलमध्ये. आणि अशा प्रकारे एक एक करून आपण ते तेलमध्ये घालून घेऊयात. आणि आता हे कारली आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे सगळी कारली घालून झाली आहेत. आता एक एक 2-2 मिनिटांनी आपल्याला ती कारली सगळ्या साईडने व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहेत. आपण ऑलमोस्ट 80 ते 90% ऑलरेडी शिजवून घेतले आहेत. त्यामुळे आता अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये ही कारली आपली चांगली अशी फ्राय होऊन तयार होतात. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या बाजूने आपण व्यवस्थित अशी अलटीपलटी करून घेत आहोत. तर इथे सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही जर का भरली कारली केलीत ना, खूप चविष्ट होतात एकदम. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि कारली बघा आपण एक साईडने कट करून त्यामध्ये मसाला भरला आहे, त्यामुळे अजिबात तो बाहेर निघत नाही आहे. अशा प्रकारेच आपल्याला हे कारली कट करून घ्यायचे आहेत. तर हे बघा कारले आपले सगळ्या बाजूने फ्राय झाले आहेत. आता आपला जो उरलेला मसाला होता तो यावरती घालून घेऊयात. आणि त्यानंतर कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. नसेल आवडत नाही घातली तरीही चालेल. आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटभरासाठी हे फ्राय करून घेऊया. तर इथे आपली मस्त अशी चमचमीत भरली कारली तयार झाली आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. नेहमीप्रमाणे आवडले असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.